माझी दान पार्वती लागून प्रार्थावे. पायच सोडीना गेलं महाराज. राक्षस पाय चाटायला एवढे पहिलवान. तुमचीच गच्ची दाबण्यासाठी आम्हाला योजना द्या म्हणते. राशनला बारीला जिथं जिथं हाफ तिकीट 50 तिकीट आहे तिथं बारीलाच राहते. सगळ्या सुविधा लुटीत दगड घेऊन देशविरोधी कार्य करायला पण पुढंच. ही राक्षसाची जात विचित्र. भगवान शंकराचीच पाय चाटतोय तुमच्या देवाला माराय ताकद द्या म्हणून, आहे का नाही? तसं राक्षस तुम्हा आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात तुमची गच्ची दाबण्यासाठी, तुमच्या आमच्या प्रॉपर्ट्या उद्ध्वस्त करून देश ताब्यात घेण्यासाठी. ही प्रवृत्ती राक्षसाची आहे. पण भगवान शंकर म्हणले ह्याच्यात कशाला टाइम घालायचा आहे, आपला भजनाचा टाइम आहे. तर तुम्ही आम्ही भजन करायचं महादेवासारखं. देशाची चिंता करू नका, धर्माची चिंता करू नका, कुणाची चिंता करू नका. जय श्रीरामची गर्जना करा, तो समर्थ आहे. राम भरोशी जीवन जगा. लोक राम भरोशीच आहेत म्हणतात आणि रामाचंच भजन करीत, असं नाही, जमत नाही. भजन करावं लागेल. भजन केलं की तुझी चिंता त्याशी सर्व आहे. महादेव म्हणले भजनाच्या टाइम मध्ये कायला डिस्टर्ब, हे बाजूला, तुला सीता माईक पाहिजे ना, पार्वतीची प्रार्थना कर म्हणले. तिनं प्रयत्न केलता म्हणून रघुनाथा पार्वती झाली माईक सीता, तिचे निवरदाने तत्वता माईक सीता पावस. छळण रामचंद्र प्रभूंचं करण्यासाठी एकदा तिनं प्रयत्न केला होता माईक सीता होण्याचा, म्हणून तिच्याकडे जा. इंद्रजित पार्वती प्रार्थिता ते मने म्या छळावया, रघुनाथा माईक झाले होते सीता तिच्याही घाता शिवचिंते. त्या ठिकाणी भगवान बोलू लागलेल्या, माता पार्वती म्हणू लागल्या, रामाचं छळण करण्यासाठी मी एकदा सीता झाले होते. अशा पद्धतीमध्ये तिच्याही घाता शिवचिंती. अरे मी नुसतं खोटी सीता झालते तर मला मारायला मालक अंगावर येऊ लागले, आणि तुम्ही तर खरोखरच रामाचा द्रोह करतात. तुम्हाला कसा जगू देईल? वडिलांचे करिता छळन, जो छळी तो पावे मरण. इंद्रजित मारावया जान, मागे आपण माईक सीता. वडिलांचं छळन करण्यासाठी गेलेला निश्चित मरत असतो. जाऊ द्या म्हणली माता पार्वती, मरणारच आहे की देऊन टाकू. पार्वती म्हणे इंद्रजिता विनवोनिया विश्वनाथा माईक मागतोशी सीता मरणावस्था तुझ आले. इंद्रजिता तुझं सरलंय म्हणून तू माईक सीता महादेवाला मागतोस असं बोल. माईक न करवे श्रीरामकांता, माईक न करवे गा सीता, माया न चले रघुनाथा माया मर्दिता श्रीराम. अरे मायेच मर्दन करणारा तो परमात्मा आहे. सीतेला रामाला माया चालत नाही. माईक सीतेच्या स्वरूपता मी छाया धाडीन तत्वता, तिच्या करिताची घाता इंद्रजिता मरशील. इंद्रजिता तुला सांगते, तू मागायला असच तर देते. माईक सीता मी झाले होते म्हणून माझी त्या ठिकाणी छाया देते. माईक सीता ती बनेल, तिचा तू घात करशील आणि तू मरशील. का मागसी माईक सीता, अशोक वनी आहे सीता, जाऊनी करी तिच्या घाता. मग पुरुषार्थ कळेल. पार्वती म्हणली लईच ताकदवान आहेस तर मग जा ना, अशोक वनात सीता आहे ना, तिचा घात करून दाखव ना, मग तुझा पुरुषार्थ कळेल. माता बोल. मारिता अशोक वनात सीता करील भस्मांत, कोणी उमा हसत धिक पुरुषार्थ कपटत्व. बिनलाजच म्हणू लागलं, म्हणला त्या अशोक वनात गेल्या सीता मला मारूनच टाकते. पार्वती हसल्या. मग अंगात हिम्मत नाही, मग का भुकाला. माईक सीतेचे मागणे, तू बैसलासी मरणा धरणे. उमा शोभे करुण म्हणे, जीवे प्राणे मरशील. माईक सीतेच्या अभिलाषान प्राण जीवा सहित मरशील असं बोल. इंद्रजित म्हणे आपण मज सर्वता नाही, मरण निज मरणाचे लक्षण स्वयं अनुवादे. पुन्हा पुढे बोलावं जरा तरी अक्कल असावी, पण बिनलाजच निसाग होत. होय. मरचिल म्हणल्यानंतर गपचिप सुधराव का?
हो. पार्वती आईला सांगू लागलं, म्हणलं आई साहेब मी मरत नाही हो, म्हणला मी लय निलट आहे. माझ्या मरण्याचे प्रकार आहेत म्हणला, तुम्ही दिलेलं त्यांनी दिलेलं वरदान त्यांना माहिती नाही का? हो. पण त्या ठिकाणी सांगण्याचा 12 वर्षा निराहारे, जो का बाळ ब्रह्मचारी, ऐसा पुरुष नाही संसारी. मी कैसे परी मरे ना. इंद्रजित म्हणू लागला मला मारायला पक्का महाराज लागतोय म्हणला. आणि आजकाल सगळी दक्षिणा बहादर झालीत म्हणला, मी मरत असतोय का? 12 वर्ष त्या ठिकाणी निराहारी राहणारा ब्रह्मचारी राहणारा पाहिजे, आणि त्याच्या हातानं मी मरत असतोय म्हणला. मी मरणं काही एवढं सोपं आहे का? खरंय, राक्षस मरणं एवढं सोपं नाही. राक्षस त्यांच्या धर्माचं तंतोतंत पालन करतात, आणि आम्हाला 11 वाजता चेव येतंय. कसे राक्षस मरतील? ऐसे मानोने निश्चय से इंद्रजित येऊने सैन्य से, माईक सीतेच्या मूर्तीशी गड गरजे से काढले. अशा प्रकारे बोलला. होय, बोलला. त्याला अक्कल आहे का? रामाच्या सोबत राहणारा लक्ष्मण अखंड ब्रह्मचारी आहे म्हणून. रामाच्या सोबत असणारे लक्ष्मण त्या ठिकाणी कुठलाच आहार घेत नाहीत. इंद्रजिताला माहिती नाही. असे गावोगाव 1-1, 2-2 लक्ष्मण असले की कसलाही रावणाचं मुंडकं मोडता येतं आणि इंद्रजिताला मारता येतं महाराज. पण लक्ष्मण बना. कोण बना? लक्ष्मण बना. आणि आस्था भावार्थ रामायण युट्यूबचं रामायण ऐकून आपापल्या गावात रामायण चालू करा. छोट्या छोट्या लेकरांना रामाची भक्त बनवा आणि जबरदस्त भारत बनवण्यासाठी योगदान द्या. बाकी काही करण्याची गरज नाही महाराज. युट्यूबचं रामायण ऐका, आपापल्या गावात रामायण लावा. प्रत्येक घरातला रावण मारता येतो. हरि रावण का वंश मिटेगा जब तक सीता कल्याणी. घराघरात सीता जन्माला आली पाहिजे, घराघरात राम जन्माला आला पाहिजे. कोटी रावण मुंडके मोडून मारता येतो, फक्त आस्थावंत भक्त पाहिजे. उर्मट असलेला इंद्रजित त्या ठिकाणी वचन घेतलं आणि नाश्त्या कामाला निघाला. दडदडा निशान घोसे, शंख फेरी गडगर्जेशी, सीता आणि ता युद्धापाशी वाढणारी तिसे देखिले. गेला विचार केला, सीता मिळवली, मोठमोठ्यानं वाद्य वाजवत रथावर आणली. वानरांनी जे का पार्वती वरदत्त माईक सीतारथी रथस्थ राक्षस सेना परिवार युक्त आणि लिवधार्थ संग्राम. पार्वतीनं दिलेली माईक सीता रथावरती आणली. राक्षस सेनेयुक्त नाचत गाजत आला. शिव सांगे वायुपासी, गुह्य सांगावे हनुमंतासी, मारिता माईक सीतेशी कैवारासी न करावे. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी वाऱ्याला सांगितलं, तुमचं पोरग जरा एकटकेत इंद्रजिताचा कार्यक्रम करेल. लक्ष्मणाच्या हाताने त्याला मरण आहे. त्यामुळं काय करा, हनुमंताला सांगा ही आणलेली सीता खोटी आहे, गडबड करू नको असं. जे कथा सीतेची आघाता, हनुमान करिला ती अनर्था, मारोणी राक्षसा समजता स्वयं सीता सोडविल. आणि ही खोटी सीता सोडवण्यासाठी राक्षसाला हनुमान मारील. म्हणून काय करा, वाल्मिक भाषणागत सिद्धी पावावे, समस्त पार्वतीचा वरदार्थ तोही गुह्यार्थ पाळा. पार्वतीचं वरदान पाळायचंय, वाल्मिकाचं वचन पाळायचंय, बोललंय तसंच चालायचंय म्हणून गपचीप बसायचं. कोणी वायूचा वचनार्थ, शिववाक्य वंद्य हनुमंत, पार्वतीचा वरदार्थ प्रतिपाळिता मारुती. महाराजाचं ऐकावं. महादेवाचं वरदान वाऱ्यानं सांगितल्याबरोबर बजरंग बली म्हणले तुम्ही म्हणताल तसं करावया. सीतेच्या घाता रथी वाहुनी माईक सीता, इंद्रजित होया निता कपी देखते संग्रामे. सर्व वानर बघू लागले. इंद्रजितानं माईक सीता आणलेली आहे आणि जोर जोरानं हिला मारतो असं. इंद्रजिताच्या रथावरी माईक सीता, सौभाग्य थोरी भासत से लाव, कवण्या परी जीविका खरी
जानकी लावण्य अतिशय सुंदर माता पार्वतीनं दिलेली सीता खरीच वाटू लागली. माथांची केश श्रेणी जटा बंधन वळली वेणी एक वस्त्र शयाधरणी दीनवदन जानकी. अतिशय दीनवदन असणारी एकच वस्त्र अंतरणारी पांघरणारी मलिन वस्त्रधारी सीता. नखे अस्तरण प्रावरण नखे अभ्यंग मर्दन तेने सर्वांग पै जान दिसे संपूर्ण मल दिग्ध. अस्तरण घेत नाही, प्रावरण घेत नाही, खात नाही, पेत नाही म्हणून सगळं मळालेली वस्तू. नगे मंडन भूषण नगे सुमन चंदन नगे त्रशार्थ जीवन श्रीराम ध्यान तन्निष्ठ. मंडन होय, मेकअप करत नाही, भूषण घेत नाही, सुमन नाही, चंदन नाही. का? हे बघा पतिव्रता जीवनाचं लक्षण आहे. पती पाहत नाही तर श्रृंगार करत नाही. बिन सजना के श्रृंगार अधुरा है. का? तर हे पतिव्रतेचं लक्षण आहे. त्याला दाखवण्यासाठी नटावं, त्याच्यापासून लांब असताना नटण्याचा विषय नाहीये अशी मलिन सीता दिसते. राक्षसे आणि तारणा आता स्त्री स्वभावे भयभीत रथ रज रेणोनी सर्वांग व्याप्त दिसे भयभीत जानकी. राक्षसानं रणभूमीच्या ठिकाणी खोटी सीता आणली आहे. स्त्री स्वभाव भीत्राय, लट 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 थरथर 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 थर कापत असलेली दिसतीये. पूर्ण शरीर कोणी अणवंत सांडोणी आणि पुरुषार्थ शिववाक्य पैध्यानस दिसे तडस्त पै राहिला. अशा प्रकारची सीता बघितल्या बरोबर रक्त खवळायला पाहिजे, पण भगवान शंकरांनी सांगितलं असल्यामुळं हनुमानजी इंद्रजित हस्तागत रती जानकी आक्रंदत तिथे ते कोणी हनुमंता श्रोस्त्रवत अति दुःख. इंद्रजिताच्या हातात सापडलेली सीता मोठमोठ्यानं खोटी सीता ओरडू लागली. हनुमंतानं बी खोटं खोटं रडाय सुरू केलं. सीता सतीचे हनन हनुमंत सोय दे कोणा श्रुदारा सर्वती नयन करी रुदनाती दुःख. इंद्रजिताच्या हातात ओरडत असलेली सीता बघितली. हनुमंतानं डोळ्यातून पाणी काढलं, मोठमोठ्यानं फुंद फुंद रडायला. कोणी सीतेचा पैघात हनुमान करीला ती अनर्थ होता इंद्रजित धाकत तेने तो रडत देखिला. इंद्रजिताला माहिती होतं नाटक करायचं जाताल थापड देईल म्हणला, पण इंद्रजितानं हनुमंताकडे बघितलं, रडताना दिसला, भोरं वाटलं. म्हणला बाबू रडता दे कोणी हनुमंता केसे धरोणिया सीता इंद्रजित साठोपे गर्दता इसे मी आता मारीना. हनुमंताला रडताना बघितलं, सीतेच्या केसाला धरलं खोट्या आणि काय बोल हे तर मुख्य अवलक्षण इचे अंगी अशुभ चिन्ह इचे करिता पाणी ग्रहण रघुनंदनाती दुःखे. राक्षसाच्या पोत्याच उलट्या महाराज, उलटीच पोती वाचू लागली ती. सीतेला हातात धरलं, म्हणला हीच अवलक्षण आहे. हिचं लग्न रामासोबत झालं की रामाच्या मागे अवदसा लागली, अशा पद्धतीत बोलू लागली. हिच्या लग्नाचे माझारी परशुरामेशी झुंजारी पडली श्रीरामाची श्री भाग्यकारी वाचला. कसे मुद्दे काढीत असतील म्हणतो. लईच दलिंदर, जातच दलिंदर. म्हणला रामाचं हिच्या सोबत लग्न झाल्याबरोबर परशुरामासोबत गाठ पडली. म्हणला 21 वेळा क्षत्रियाचा खानदानाचा काटा काढणारा सोबत तिची गाठ पडली. हिच्यासोबत लग्न केल्या केल्या किती मुळावर असेल ही म्हणला. आणि काय झालं, कोण जिंकलं ते नाही सांगत. राक्षसाला कुठवर बोलायचं कसं. आजही एखादा देशाचा विकास करणाऱ्या नेत्याबद्दल कसं बोलतात, ही विकलं, देश विकला, ती विकला. अरे तुम्ही देश भरलायच्या तयारीत आहे दलिंद्रांनो. राक्षसांची प्रवृत्ती तशा प्रकारची असते. असं हे तव समूळ करंटी बैसोनी श्रीरामाचे पाटी अयोध्ये येता उठा उठे घातला दिक्पट्टी श्रीराम. ही करंटी आहे म्हणला. अयोध्येत आल्याबरोबर रामाला हिच्यामुळं दशरथानं हाकललं. काढिता रघुनाथा जीवे मारिले दशरथा मुख्य मूळ हे अनर्था दुःखावस्था इचे. श्रोते मायबापांना तुमच्या पाया पडून विनंती आहे, रामायण ऐका.
भागवत ऐका, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कारण हे जर तुम्ही नाही ऐकलं तर रस्त्यावर असले विचित्र लोक आहेत, असे मुद्दे काढले, एवढेच मुद्दे ऐकले तर खरंच वाटेल की एखाद्याला सीता काय म्हणजे मुळावरच होती का काय वाटेल ना. राक्षस बोलतातच असं की खरंच वाटतं. एक चांगली माळ घातलेला माणूस, मोठा पंढरपूरची वारी करणारा, कोण्या महाराजाचं युट्यूबला काय ऐकायले की बाबा त्यानं माळच काढून टाकली. बघितलं म्हणलं हे काय, नाही म्हणला हे महाराज सगळ्यात मोठा आहे. म्हणलं ते महाराज जेलमध्ये आहे हो, नाही म्हणला मोठाच आहे. आता म्हणलं काय करावं लागल. ही उलट्या पोत्या वाचणारे जी विचित्र असतात ते असं काही चित्र बनवतात की ते विचित्र आहेत हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे सावध राहा आणि हरिपाठाच्या बाहेर जाऊ नका. लय कळत नाही ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, नको त्याच्या फंद्यात पडायचं नाही. वारकरी संप्रदायातल्या संतांचीच ग्रंथ वाचायचे, बाकीच्यांच्या नादाला लागू नका. वारकरी संप्रदायातले जे संत आहेत, कोण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, निळोबाराय, सोपान काका, मुक्ताई, जनाबाई, यांच्याशिवाय बाकीच्यांचं अजिबात तुम्ही नादाला लागू नका. बाकीच्यांचं चुकीचं आहे असं म्हणत नाही. रामाचं भजन करणाऱ्या प्रत्येकाचं ऐका, पण तुमचं आपलं कसं आहे, पात्रता कमी असते, अधिकार कमी असतो, ज्ञान कमी असतं. त्यामुळे आपल्या आपल्या माईपाशी राहायचं, सुरक्षित राहत असतं. असल्या दलिंद्राची गाठ पडली की आस्थेवर आघात होत असतो. सीता आली म्हणून राम वनाला गेला असं चित्र निर्माण करिता सीतेचे वरण गेले राज्याचे मंडन, शेवे लागोणी आपण वनोवन हिंडवे. रामाच्या माग त्या ठिकाणी 7.5 लागली, राज्य गेलं आणि वनात फिरू लागला. वनोवन नाही अन्न रस पान तृणशयचे शयन अवलक्षण जानकी हे. या सीतेच्या अवलक्षणामुळे जगाचा देव असणारा राम बिना चपलाचा फिरू लागला. खायला भाकर मिळना गेली हिच्यामुळे असं बोलतोय. सीता निखळ दुःख रासे दुःखी करावया श्रीरामाशी, स्वयं आली वनवासाशी दुःख बहुतांशी दिधले. कसलं बोलू लागलं. या सीतेनं अनेकांना दुःख दिले, रामाला दुःख दिले म्हणला. रामाला अरे त्या बापाला मर्जस्तो रामानं दुमटू दुमटू मारलं आणि त्या रामाची तुला का किव आली आहे. विरादे धरिले वाटे येता दुःखी केला निज भरता, विरादे मारावे रघुनाथा तोची अवचिता निमाला. विराधानं हिच्यामुळे त्या ठिकाणी रामाला मारितच स्वतः म्हणला. बोलतोय कसा, विराध रामाला मारितच स्वतः म्हणला. पण चकलीनं विराध मेला, चकलीनं मेला होय. राम चकलीनं जगला. राक्षस बलवान आहेत असं बोलतानाही बोलतोय. ही प्रवृत्ती विचित्र. सीता स्वरूप निकळ पाप सका लक्ष्मण नित्य निष्पाप, त्यावरी घातला अभिशाप दुःख रूप जानकी. सीता पापी म्हणला, निष्पाप लक्ष्मण. निष्पाप ह्याला आता दिसायलाय बोलताना. राक्षस एकाची बाजू घेऊन एकाला टार्गेट करतात आणि एक संपला की पुन्हा त्यालाही टार्गेट करतात. सर्वांना संपवणं राक्षसाची प्रवृत्ती असते, पण टार्गेट एकाला करतात आणि आपल्यातले सगळे त्याच्या विरोधात आपल्यातल्याच्याच लावतात. ही विचित्र एवढा विचित्र प्रकार आहे तुमच्या लक्षात नाही बर बाबांनो. पाया पडून सांगायलोय. अहो महाराज लोक बिघडिले ह्यांनी. महाराज लोक कमरा बांधून दलिंद्रांची वर्णन करतात. मी जाईना बाजूला, पण ऐका, राक्षस ही प्रवृत्ती विचित्र. सीतेला बोलण्यासाठी लक्ष्मण आमचा म्हणू लागला, लक्ष्मण निष्पाप म्हणू लागला, राम म्हणू लागला. मग अंगावर शरबंधन घातलास तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली. राम लक्ष्मणाला शरबंधन घालणारा कोण होता, इंद्रजितच होता ना. पण आता टार्गेट करून सर्वसामान्य वानरांना सीतेच्या विरुद्ध उभं करावं. हनुमंतानं आपल्याला ठेका देऊ नये, स्वतःलाही सुरक्षा असावी, या सगळ्या गोष्टीनं बोलू लागले. सांगे अति अनर्थी सीता सुखे पंचवटी असता, मृगा मागे धाडोनी भ्रता.
दुःखावस्था तिघांचे. पुराण कुठून काढलं यानं प्रत्येक आरोप सीतेवर करू लागला मला. म्हणला दोघं नवरा बायको सुखी राहत होते, पण हिनं नवरा राम हरणा माग पाठवला, दुःखी केला. देखताची मुख लंकेशासी लागली, भिकीचे अभिलाषे दशमुख परम दुःख पावला. तोंड बघितलं की माझा बाप भिकारी झाला. म्हणला भिकारी, यार होताच तू बाप भिकारी. परंतु म्हणला माझं म्हातार बिघडलं. आणि तालंक्यात लंका जळाली, समस्त कुमरवीर कुंभकर्णात महोदर प्रहस्त निमाल. लंकेत आणल्यापासून माझं गाव फुकलं. म्हणला त्या हनुम्यानं प्रहस्त महोदर मेले. दुःखदायक महागे हे सुहृदय बंधू संग भंगी, हे मी मारीन रणरंगी खडग सवेगी उचलिले. हिलाच मारतो म्हणला, हातात तलवार घेतली खबर काढोनी कोशा बाहेरी पुसोनिया खडगदारा मारावया सुद्धा सुंदर निशाचर आवेश. आवेश न त्या ठिकाणी तलवार घेऊन. पण हनुमानजी बघू लागले. म्हणला उलटी पोती आणि खोटी सीता. होय, चलू द्या कुस्ती बघू म्हणले. पुरुषाचे समुष्टी हस्त ते षड्रत्नी, खडग खचित तेने खडगेसी इंद्रजित सीतेचा घात करू आला. चम 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 चमकणारी त्या ठिकाणी तलवार घेतली सीतेचा घात करण्यासाठी. राम नामे अक्रंदिती केश कलाप धरुणी हाती मारावया सीता सती क्रोधानुवृत्ती इंद्रजित. राम नामानं मोठमोठ्यानं खोटी सीता हो, खोटी बी सीता रामाचं भजन करू लागले. आक्रंदन करणाऱ्या सीतेवर प्रहार शिवाज्ञा सांगे वायू पिता मिथ्या मायामय सीता इंद्रजित करिता घाता तू सर्वता भिवू नको. वाऱ्यानं हनुमंताला सांगितलं, इंद्रजितानं मारत असताना या खोट्या सीतेला चिंता तू करू नको, शांत बस. जन्म मरणातीत सीता तिच्या कोण करील घाता, सीता माईक मारिता तू अनर्था करू नको. जन्म मरणाच्या पलीकडच्या सीतेला कुणी मारू शकत नाही. खोट्या सीतेला मारताना मानून शिवाचे वचन देखोनी सीतेचे हनन हनुमान मिथ्या करी रुदन माईक लक्षण जाणोने. खोट असेल तर खोट्या नाटकात खोटं खोटं रडायला काय अडचण आहे. हनुमानजी रडतात. एकता सीतेची आघाता हनुमान करिता ती आकांता मारिता इंद्रजिता लंकानाता आणि समस्ता राक्षसा. सर्वच राक्षसांना मारून टाकण्याची ताकद असणारा हनुमान मोठमोठ्यानं रडू लागला. माईक सीता त्यानं पाळून शिवाचे वचन हनुमान मिथ्या करी रुदन स्रवती नयन अश्रुधारा. एवढ्या ओव्या नाथ महाराजांनी हनुमंताच्या मनोगतावरच का व्यक्त केल्या? कारण सीतेकडे वाकडं बघितलं तरी ज्याला सहन होत नाही तो शांत आहे. नाथ महाराज तुम्हाला सांगू लागले, ती सीता खोटी आहे ही माहिती आहे म्हणून शांत आहे, नाहीतर असं नाथ महाराज. अहो राम भक्ताचा तो पुरुषार्थ आहे. अन्याय बघितल्यानंतर शांत बसणारा संत असूच शकत नाही. हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी नाथ महाराज मुख्य शिवाचे वचन सांगोणी गेला पिता पवन ते तू ते हनुमंते पाळून मिथ्या रुदन करीत असे. मिथ्या खोट वरदान त्या ठिकाणी रडणं करताय.